नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत की ब्लाऊजला परफेक्ट गोट कसा मारायचा किंवा पायपिंग कशी करायची। तर आपल्याला काय करायचं आहे, नवीन शिकणाऱ्या मुलींनी 1 ते 1.5 इंचाची पट्टी घेऊन ती गळ्याला लावायची आहे। गळ्याला लावताना ती अर्ध्या इंचाच्या अंतर सोडून नीट व्यवस्थित लावून घ्यायची आहे। शेवटपर्यंत गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे। ही पट्टी पूर्ण झाल्यानंतर जो आतला भाग आहे तो आतमध्ये दुमडून त्याच्यावरती जो राहिलेला पट्टीचा भाग आहे त्याची दाबटीप टाकून घ्यायची आहे। आपल्याला गळ्याच्या पट्ट्या नेहमी काढताना तिरक्याच काढायच्या, त्यामुळे आपला गोट आणि पायपिंग व्यवस्थित येते। अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, शेवटपर्यंत आपलं दाबटीप टाकून घेणार आहोत आणि आपली जी ब्लाऊजची सरळ साईड आहे त्यावरून हे आपल्याला पट्टी आतमध्ये दुमडायची आहे आणि थोडासाच गोट जेवढा पायपिंगच्या आकारात असतो तेवढाच वरती ठेवून त्याच्या एकदम बिचकीतून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। त्याच्या खाचेतून टिप मारल्यामुळे आपला काय होणार आहे, गोट व्यवस्थित बसणार आहे आणि पलटीही मारणार नाही। अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत आपला गोट मारून घ्यायचा आहे। गोट व्यवस्थित आल्यामुळे आपल्या ब्लाऊजचा जो पाठीचा भाग आहे, जिथे जिथे आपले गळ्याचा राऊंड आहे तिथं आपला गोट पलटी पडत नाही। अशा प्रकारे आपल्याला गोट व पायपिंग शेवटपर्यंत करून घ्यायचे आहे।